हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे. सो बेसिकली हा जो व्हिडिओ आहे हा मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या मेकअप किटमध्ये असे कोणते मेकअप प्रोडक्ट्स असायला हवेत जे तुम्हाला खूप जास्त गरजेचे आहेत. हे प्रोडक्ट जे आहेत हे खूप मिनिमल आहेत, पण डेफिनेटली हे तुमच्या खूप जास्त फायद्याचे आहेत. अगदी कमीत कमी प्रोडक्ट्स वापरूनही तुम्ही सुंदर असा मेकअप कसा क्रिएट करू शकता हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते. सो त्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, सो जास्त बडबड न करता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रथम माझा चेहरा जो आहे तो फेस वॉश आणि सुंदर असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती मी आता काही अप्लाय केलेलं नाही आहे. चला तर आपण स्टेप बाय स्टेप मी कसा मेकअप करते ते मी तुम्हाला इथे दाखवते. सो फर्स्ट मी ऑलरेडी रेडी होऊन झालेली आहे. मला फक्त मेकअप करणं बाकी आहे. माझं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर हे मी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ऑर जास्त वापरते. हे माझ्या ऑइली स्किनला परफेक्टली सुटेबल आहे आणि हे बिलकुलही स्टिकी होत नाही किंवा घामाने ते जास्त चेहरा जो आहे तो जास्त ऑइली अजूनही करत नाही. सो मी पहिल्यांदा छान असं तो अप्लाय करून घेते. सो इथे मी माझं प्रॉपर मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. आता मी इथे अप्लाय करणार आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन ही अशी गोष्ट आहे, जर तुम्ही डेच्या फंक्शनला कुठे जात असाल किंवा डेली तुम्ही बाहेर पडत असाल तर सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नये असं मला वाटतं. सो हिअर इट इज माझं सनस्क्रीन. हे जॉयचं सनस्क्रीन आहे आणि हे सुद्धा मी गेल्या 6 मंथ्सपासून अप्लाय करते आहे, विच इज रिअली गुड. अजिबात स्टिकी नाही आहे. चेहऱ्यावरती ते जास्त व्हाईटिश पॅचेससुद्धा क्रिएट करत नाही. मला हे खूप जास्त आवडतं आणि हे असं खूप जास्त घेतल्यामुळे प्रॉब्लेम होतात. अगदी प्रॉपर मानेला वगैरे तुम्ही ते लावू शकता आणि अप्लाय केलं पाहिजे. जो भाग आपला सनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो त्यावरती सनस्क्रीन लावणं हे मस्ट आहे. हे सनस्क्रीन जास्त झाले ऑब्व्हियसली मला धुवायला लागणार आहे. आता सनस्क्रीन मस्तपैकी माझ्या चेहऱ्यावरती मेल्ट झालेली आहे. आता यानंतर तुमचा मेकअप जो आहे हा प्रॉपर फेसवरती बसावा त्यासाठी प्रायमर लावणं सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, जी आपण स्किप करू नये, जेणेकरून आपला जो मेकअप आहे हा लॉंग लास्टिंगमध्ये राहतो आणि तो दिसायला ग्लोई आणि पॅची दिसत नाही. मी यूज करते प्रायमर, इनसाइडचं प्रायमर 3-in-1 प्रोटेक्शन. लॉंग लास्टिंग आहे, ऑइल फ्री आहे आणि बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. सो पीच्या याचं घ्यायचं, पी साईजचं घ्यायचं. प्रॉपर फेसला हे तुम्ही अप्लाय करून घ्यायचं, जेणेकरून फेस जो आहे हा खूप स्मूथ होतो आणि आपला जो मेकअप आहे हा प्रॉपर त्याच्यावरती बसतो. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की मी हात लावते, एकदम स्मूथली ते चेहऱ्यावरती फेसवरती मेल्ट होत आहे आणि मेकअप करायला पण मज्जा येते. इतकं असं स्मूथ आणि असं सॉफ्ट फील होतं. तुम्ही लावल्याबरोबर तुम्हाला समजू शकता की ह्याच्यावरती मेकअप जो आहे हा खूप उत्तमरीती बसणार आहे. पुढची स्टेप असणार आहे फाउंडेशन. फाउंडेशन सुद्धा तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार सिलेक्ट करता आला पाहिजे, जेणेकरून फाउंडेशन लावलं आहे किंवा वेगळा कोणता शेड आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय केला आहे असं वाटायला बिलकुल नको. सो इथे मी यूज करते ममाअर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन विथ व्हिटॅमिन सी सिरम. ह्याचं सुद्धा छोट्या पॅकमध्ये येतं आणि अतिशय अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये माझी जी शेड आहे ती आहे 01 आयव्हरी ग्लो. हे सुद्धा मी गेल्या 2 वर्षापासून यूज करते आहे आणि हे माझ्या स्किनला प्रॉपर मॅच होतं. चेहऱ्यावरती जिथे जिथे माझी थोडीशी स्किन जी आहे ही पॅची आहे किंवा थोडीशी डार्क आहे तिथेच मी फाउंडेशन लावणं प्रिफर करते. आणि त्याने काय होतं, प्रायमर लावल्यामुळे आपल्या बोटांच्या साहाय्याने जरी आपण फाउंडेशन लावत असलो तरी ते मध्ये मध्ये बसत नाही, ते प्रॉपर आपल्या फेसवरती
येस, फाउंडेशन रेडी आहे. आता माझे आईजच्या खाली म्हणजे अंडर आईजमध्ये थोडेसे डार्क आहेत, सो ते लपवण्यासाठी ऑब्व्हियसली मला कन्सिलर यूज करणं मस्ट आहे. सो येस, माझ्याकडे कन्सिलरसुद्धा आहे आणि मी कन्सिलरही अप्लाय करते. मी कन्सिलर यूज करते अगेन स्विस ब्युटीचं आणि इथे माझी शेड जी आहे ती आहे 04. थोडंसं लावणार आहे मी, जास्त अप्लाय नाही करणार आहे. ब्लेंड करून घेते. तुम्ही बघू शकता माझे अंडर आईज जे आहे ते झाकले गेलेले आहेत आणि फाउंडेशन आणि कन्सिलरचा जो शेड आहे तोही प्रॉपर सेम झालेला आहे. ओके, नाव डन. आता आपण बोलूयात आय शॅडो. आय शॅडो अशी गोष्ट आहे जी आपण 2 in 1ही अप्लाय करू शकतो, 3 in 1ही, लाईक लिप, चीक आणि आईज. सो इथे मी यूज करते आहे अगेन मी इथे यूज करते इनसाइडचं ब्लश आणि ह्यामध्ये माझी शेड आहे ती आहे 04 वॉटरमेलन पॉप्सिकल. हे मी ब्लश आणि आय शॅडो अशा दोन्ही गोष्टींसाठी यूज करते. जस्ट टेकिंग लिटिल बिट ऑफ and applying this as a blush. Similarly for eyeshadow, just taking little bit. Okay, now we will move into the next product is obviously lipstick. इथे मी यूज करते लॅक्मेची प्रीमेट मॅट लिपस्टिक आणि त्याचा शेड आहे सॅल्मन पिंक MT60. इथे बाजूला मी सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत त्याचे फोटोज नक्कीच अटॅच करेन. अप्लाय दिस लिपस्टिक. दिस इज अ न्यूड कलर आणि न्यूड कलर इज माय करंट फेवरेट शेड्स. मी लावणार आहे लायनर. इथे माझ्याकडे झुडिओचं लायनर आहे आणि हे बिलकुलही स्मज होत नाही. 24 hours आरामात तुमच्या आईजवरती राहतं. नाईस. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी काजळ लावणं स्किप करणार आहे. येस, काजळ ही सुद्धा अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडे असायलाच हवी, बट आज मी थोडं जास्त बाहेर खूप जास्तच गरमी आहे, सो गरमीमध्ये मी काजळ लावणं टाळते, जेणेकरून ते नंतर थोड्या वेळाने पूर्ण केस ज्या डोळे जे आहेत ब्लॅक होते, त्याच्यामुळे मी आज काजळ लावणार नाही आहे. येस, नेक्स्ट प्रोडक्ट आहे मस्कारा. यूज करते आहे मेबेलिनचा हायपर कर्ल मस्कारा, ज्याने तुमच्या आईजला आय लॅशेसला छान असा दिस अँड दिस यू कॅन सी द डिफरन्स. आपल्याला हा मेकअप जो आहे आता याला ग्लो आणण्यासाठी इथे मी यूज करणार आहे स्ट्रोक क्रीम. आता ह्या मेकअपला अजून जास्त ग्लो करण्यासाठी इथे माझ्याकडे आहे NYBची प्रो स्ट्रोक क्रीम. तुम्ही हायलायटर यूज न करता डिरेक्टली प्रो स्ट्रोक क्रीम अप्लाय करू शकता, जेणेकरून डेफिनेटली तुमच्या चेहऱ्यावरती छान असा ग्लो येतो आणि हे हायलायटरसारखं काम करतं. त्याच्यामध्ये 2 शेड येतात. त्याच्यामध्ये मी माझी शेड घेतलेली आहे पिंक टोपास. हे तुम्ही फाउंडेशनमध्ये मिक्स करूनही लावू शकता, और एल्स डिरेक्टली लास्ट स्टेप्सला ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा डेफिनेटली यूज करू शकता. यू कॅन सी द डिफरन्स ऑफ स्ट्रोक क्रीमचा. आता आपण कानातले घालायचे विसरलेच. दिस इज माय क्यूट इयरिंग टॉप्स. So today I am going to wear. This is my final look. हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.